आहे का? नाही, या पद्धतीचं शिल्प रेखाटलं नाही आहे. पण जर विषय युद्धाचा प्रसंग असेल, युद्धामध्ये काय महाराजांना कधी जखम झालेलं नाही आहे का? ट्रोल करण्याचं काही कारण नाही ना. तो विषय जर दिला असेल, युद्धाचा प्रसंग असेल, शिवाजी महाराज युद्ध करत असताना आणि युद्धामध्ये अनेक जखमा होतात, तर त्यांनी जर जखम दाखवली असेल तर त्यात ट्रोल करायचं काही कारण आहे? किंवा इतर कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीत असं करणं योग्य वाटतं तुम्हाला? नाही, कळलं नाही मग. इतर कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीत आता जे शिल्प, अशा पद्धतीचं शिल्प रेखाटणं आपणास योग्य वाटतं का? की एखादी जखम झाली असेल किंवा काय झालं असेल किंवा तो विषयाला अनुरूप असेल, जखम हे दाखवण्यासाठी त्या विषयाला अनुरूप असेल तर ते दाखवणं काही गैर नाही आहे. समजा तो विषय नसेल, म्हणजे महापुरुषांना कधी जखम होत नाही अशातला भाग नाही ना. म्हणजे महापुरुष म्हणजे काय, म्हणजे जखम, पण तिथे जखमेचा उल्लेख इथे युद्ध करणाऱ्या महापुरुषांनाच येतो ना, इतरांना येण्याचं काही कारण नाही. अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. पुतळा कोण शिल्पकार केला हे महत्त्वाचं नाही. अनेक लोकांच्या भावना त्यात दुखावल्या गेल्या आणि त्याला कोण जबाबदार आहे हे फक्त शिल्पकारच नाही, अनेक जण जबाबदार आहेत. कारण ज्यांनी कोणी त्याला ऑर्डर दिली किंवा ज्या पद्धतीने टेंडर काढलं जातं, आणि टेंडरमध्ये नियमच असा आहे की जो सर्वात कमी कोटेशन देईल, रक्कम कमी असेल, त्यालाच दिलं जाते. त्याच्यामुळे जे अनुभवी कलावंत आहेत किंवा ज्यांच्याकडे जे खूप योग्य रेट लावतात, तर त्यांना ते काम मिळत नाही आणि नको त्या माणसाला काम मिळालं जातं. आणि आणखीन सिस्टीमचे काही सोर्सेस आहेत, म्हणजे ज्याला आपण वशिलेबाजी म्हणतो, अशा टाईपने मर्जीतल्या माणसांना काम दिलं जाते. ते सगळं सिस्टीम आहे. ते कसं काय ते मी इथे सांगत बसत नाही. स्वानुभव फार मोठा आहे, म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचा अनुभव आहे. आणि म्हणून मी टेंडर पद्धतीने काम करणं जवळजवळ 20 वर्ष झालं बंद केलेलं आहे. माझं शेवटचं काम 2003ला झाशीचा राणी सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये सोलापूरमध्ये बसलेला आहे. त्या कामाने मला जो अनुभव आला, त्याच्यानंतर मी या टेंडर सिस्टीममध्ये काम करणं बंद केलं. सर्वप्रथम जेव्हा पुतळा 15 फुटाच्या वर जातो, तेव्हा ते फक्त शिल्पकारा एकट्याचं न राहता ते टेक्निकल जॉब होतं. म्हणजे इंजिनिअरिंग पण तेवढंच महत्त्वाचं, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरलं जाते. इंजिनिअरिंग जॉब म्हणजे जितकी उंची असते त्या प्रमाणात ते उंची खाली पाया देखील तेवढंच, जसं वृक्ष जेवढं मोठं असेल तेवढं त्याच्या मुळा खाली जातात, तेवढं पाया भक्कम असणं फार गरजेचं असतं. ते पाया करत असताना जमीन कशी आहे हे सर्वे केलं जाते. म्हणजे मुरूम आहे, माती आहे, पाणी आहे की खडक आहे. आणि जर काळं खडक असेल तर ते उत्तम समजलं जाते. तर असं जमीन पाहूनच निवड करूनच मोठ्या पुतळ्यासाठी ती जागा निवडली जाते. शिवाय हवेचा म्हणजे भूकंप जर झाला चुकून, तर ते जमीन किती कंप पावते ह्याचा विचार करून ते कन्स्ट्रक्शन केलं जातं. म्हणजे भूकंप झालं तरी पडता कामा नये. म्हणजे जवळजवळ 500 वर्ष गॅरंटी असल्याशिवाय एवढे मोठे पुतळे, म्हणजे इतकं तुम्ही खर्च करता कोट्यावधी, तर तेवढं मजबूती देखील तेवढंच महत्त्वाचं आहे ना. कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम झालं असं वाटतं का? हो, 100% झालं. कारण निविदा सिस्टीममध्ये कामं जर तुम्ही कलावंतांना दिलात, तर जे स्वस्त असते तर स्वस्तामध्ये तुम्हाला चांगलं काम, दर्जेदार काम आणि उत्कृष्ट कामची कशी अपेक्षा करता तुम्ही? आणि यात चांगले कलावंत बाजूला होतात, जसं मी किंवा आणखीन काही चांगले कलावंत आहेत आपल्या महाराष्ट्रात, भारतात. ते लोक या स्पर्धेत भाग घेत नाही. माझ्याकडे स्वतः क्लायंट आला आणि माझ्या मर्जीप्रमाणे करायला, म्हणजे वेळ देखील फार महत्त्वाची आहे इथे. वेळ देखील, म्हणजे ही सिस्टीम जबाबदार, फक्त कलावंत एकटाच जबाबदार नाही. कलावंताला काय वाटते की काम मिळालं, आपलं नाव होईल म्हणून तो उत्साहाने काम करतो. आता या पुतळ्याच्या संदर्भात सांगायचं झालं की 24 वर्षाचा मुलगा आहे. आता बघा, 24 वर्षाचा मुलगा, त्याला अनुभव किती असेल? आणि हे मोठ्या पुतळ्यांची ट्रेंड तर आत्ता आली आहे, 5-6 वर्ष झालेलं आहे. तर त्याचा अभ्यास किती आहे त्याचा?
अभ्यास असला पाहिजे ना, अनुभव असलं पाहिजे, अभ्यास असलं पाहिजे, काम मिळा. आता काम कसं मिळा ते तो आणि ते देणारे तेच जाणतील. मी त्यात पडत नाही. त्या सिस्टीममध्ये कसं काम मिळते, कसं काम मिळवायचं ह्याच्यामध्ये पडत नाही. त्याची मुलाखत वाचली मी. तो म्हणतो की इतक्या कमी वेळात मला करायला सांगितलं होतं, कारण उद्घाटनचं तारीख ठरलेली होती. तेवढ्यासाठी त्याने शिल्प उभा केलं नाही. ते 3D प्रिंट काढून रातोरात त्याचं 3Dमध्ये. जर 3Dनेच जर शिल्पकार होणार असाल तर मग शिल्पकाराची गरजच नाही ना, कॉलेजमध्ये जाऊन शिकायची गरजच नाही आहे. 3D मशीन विकत आणलं जाते आणि त्याच्यानं तुम्ही पाहिजे तो प्रिंट तुम्ही इनलार्ज करू शकता. इनलार्ज म्हणजे शिल्पकार नाही आहे. तुम्ही मूळ प्रत तुम्हाला करावी लागते आणि त्याचं इनलार्ज केलं. समजा 100, आता मी 108 फूट केलं. स्केल मॉडेल होता माझं 3.5 फूट. समजा 1 mm जरा फरक असेल, इनलार्ज केल्यानंतर तेवढं ते लांब जाते. समजा या डोळ्यामध्ये 2 डोळ्यामध्ये अंतरमध्ये समजा चुकून माझा एखादा आता 3.5 फुटात 1 चूक झाली असेल, लक्षात येईल का कोणाच्या? नाही येणार ना, सिमेट्री जी असते. आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात इनलार्ज झाल्यावर तर तो 1 mm 100 mm फरक पडतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.